नमस्कार आणि जय महाराष्ट्र मंडळी। आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे, कारण आतापर्यंत बुक माय वास्तू या ब्रँडच्या नावाखाली 600 पेक्षा जास्त व्हिडिओ आपण शूट केले, पण आतापर्यंत प्रॉपर शेत जमिनीचा व्हिडिओ आपण कधीच शूट केला नाही। आणि आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आपण बनवले आणि जेवढे प्रोजेक्ट मार्केटमध्ये झालेत फार्म हाऊस सेगमेंटमध्ये, त्या कुठल्याच प्रोजेक्टमध्ये प्रॉपर शेत जमीन कधी विकण्यात आलेली नाहीये। तर इथे एक कॉन्सेप्ट सेलिंग चालू आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सर्व समजवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल काय, कारण की फार्म हाऊस प्रोजेक्ट घेतल्यानंतर ज्या ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणींवर इथं मात करण्यात आलेली आहे। तुम्ही माझ्या डाव्या साईडला बघत असाल की इथे प्रॉपर भाजीपाल्याची शेती चालू आहे आणि खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलेला हा प्रोजेक्ट आहे। आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 10-10 गुंठ्याचे प्लॉट घेता येणार आहे। तुमचा सेपरेट सेल डीड आणि 7/12 सुद्धा इथं होणार आहे। सर्व डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या प्रोजेक्टची सर्व डिटेल माहिती लक्षात येईल। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ। तर आजचा प्रोजेक्ट जो आहे तो पुणे नगर रोडला असणार आहे आणि प्रोजेक्ट ज्या गावात आहे त्या गावातून जो रोड जातोय तो सोलापूर मुंबई हायवे आहे, स्टेट हायवे आहे। आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो पुण्याच्या पूर्व भागामध्ये असल्यामुळे आणि एक कॉन्सेप्ट सेलिंग चालू असल्यामुळे जे लोक वाघोली, खराडी, वडगाव शेरी, चंदननगर, विमाननगर, लोहगाव, त्यानंतर येरवडा या भागात राहतात, म्हणजे पुण्याच्या पूर्व भागामध्ये, त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट एक खूप सुंदर ऑप्शन असणार आहे। कारण आपण तुम्हाला माहिती आहे पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये शूटिंग करत असतो, पण पुण्याची जी दक्षिण बाजू आहे किंवा पुण्याची पश्चिम बाजू आहे आणि पुण्याची जी उत्तर बाजू आहे त्या दिशेला असा कुठलंच कॉन्सेप्ट सेलिंग आता सध्या तरी चालू नाहीये। कारण की असा कुठलाही युनिक गोष्टी चालू असेल तर त्या आम्हाला पहिल्या कळतातच। तर पुण्याच्या पूर्व भागामध्ये हा कॉन्सेप्ट सेलिंग चालू आहे आणि त्यामुळे पुण्याच्या पूर्व भागामध्ये राहणाऱ्या लोकांना हा प्रोजेक्ट निश्चित आवडू शकतो। हे गाव जे आहे ते परोडी नावाचं गाव आहे। या गावापासून तळेगाव ढमढेरे जे आहे ते 14 किलोमीटरवर आहे आणि जॉन डेरी जी कंपनी पुणे नगर हायवेला ती तो पॉइंट जो आहे हायवेचा, जिथून तुम्ही राईट घेता परोडीच्या दिशेला, तो 18 किलोमीटरवर आहे। वाघोलीचं जे बस स्टॉप आहे, शेवटचं बस स्टॉप, ते 37 किलोमीटर आहे आणि पुणे रेल्वे स्टेशन जे ते 51 किलोमीटर आहे। चांगली गोष्ट काय की डायरेक्ट परोडी गावापर्यंत सिटी बस सुद्धा येते आणि आता ज्या पीएमपीएलच्या ताफ्यात ज्या नवीन एसी बस आल्यात त्या डायरेक्टली इथपर्यंत येतात। हा जो सोलापूर मुंबई हायवे आहे तो सुद्धा चौपदरीकरणासाठी मंजूर आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून जो वाघोली ते शिरूर डबल ब्रिज जो सँक्शन आहे त्याचं काम जे आहे ते सुद्धा आता सुरू होणार आहे। सो येणाऱ्या काळात जी इथली ट्रॅफिक आहे ती खूप स्पीडनी असणार आहे, ट्रॅफिकची समस्या राहणार नाही। तसं ट्रॅफिकचा जर विषय केला तर तो तुम्हाला वाघोलीमध्ये जास्तीत जास्त लागतो, पुढे तर तसंही ट्रॅफिक लागत नाही। सो रेटच्या हिशोबाने जर बघितलं तर हे लोकेशन जे आहे ते खूप चांगलं आहे। या भागामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मॅक्सिमम तुम्हाला ऊसाची शेती जास्तीत जास्त बघायला भेटेल। आता ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला जे वांगी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त मिरची आहेत किंवा कोबी आहेत, याची ही सर्व शेती इथे लावलेली आहे। आता ह्याचा तुम्हाला कसा फायदा होईल ते मी तुम्हाला पुढे समजून सांगतो। तर मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात आलं असेल आणि एक माझी कळकळीची विनंती आहे की जेव्हा कधी साइट व्हिजिटचा प्लॅन कराल तेव्हा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवर नंबर टाकलेले असतात, तुम्ही त्याला फोन करा, प्रॉपर नियोजन करा, त्याच्यानंतर गुगल लोकेशन मागवा। डेव्हलपरचं ऑफिस जे आहे ते खराडीमध्ये आहे, तिथं प्रॉपर पहिली व्हिजिट करा, पूर्ण कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही साइट व्हिजिटचा प्लॅन करा। गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सगळी जी अरेंजमेंट आहे ती ऑलरेडी केलेली असते। तुम्ही फक्त जर फोन केला किंवा मेसेज केला तर ही पुढची सगळी गैरसोय तुम्हाला टाळता येऊ शकते। सो फोन केल्याशिवाय साइट व्हिजिटचा प्लॅन मुळीच करू नका। सो मंडळी, आता आपण ह्या प्रोजेक्टची इतर माहिती समजून घेऊया। कॉन्सेप्ट समजून घेण्याच्या आधी याचा पहिला लेआउट समजून घेऊ। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा आमचे रेग्युलर व्हिडिओ बघते पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आणि खास करून तुम्हाला माहिती असेल लँड ह्या सेगमेंटसाठी आपला जमीन जुमला नावाचं एक सेपरेट चॅनल आहे, ज्याच्यावर आपण फक्त एनए प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट, कमर्शियल प्लॉट त्याचेच व्हिडिओ टाकत असतो, म्हणजे लँड रिगार्डिंगच व्हिडिओ टाकत असतो। तर तुम्ही लँड घेण्यासाठी इच्छुक असाल सो जमीन जुमला या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण त्या जमीन जुमला या चॅनलवर तुम्हाला अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातले जमिनींचे जे व्हिडिओ आहे ते बघायला भेटतील। आणि आमचं जे बुक माय वास्तू मराठी चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट, त्याच्या व्यतिरिक्त शॉप, गोडाऊन, रिसेल, रेंट, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जेवढे प्रोडक्ट आहेत सगळ्याचे व्हिडिओ बघता येईल। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे, लीडिंग चॅनल आहे आणि आपल्या मातृभाषेत व्हिडिओ बनवणारे आम्ही एकमेवच आहोत। भारतातली आपली 3 नंबरची भाषा आहे मराठी भाषा, तरी सुद्धा
अनेक युट्यूबर मराठीत व्हिडिओ बनवणं टाळतात, मॅक्सिमम हिंदीच लँग्वेज यूज करतात. पण आपण मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बनवतो आणि फक्त व्हिडिओ पुरते मर्यादित न राहता आपले जे व्ह्यूअर्स आहेत, आपले कस्टमर आहेत, त्यांना वन टू वन सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. आणि हे सगळे करताना आम्ही कुठले चार्ज सुद्धा आमच्या कस्टमरला मुळीच करत नाही. सो तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही युनिक आहोत, बेस्ट आहोत. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आता या प्रोजेक्टचं एकूण क्षेत्र सांगायचं झालं तर 14 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे. आणि चांगली गोष्ट काय, सिंगल ओनर आहेत या प्रोजेक्टचे ओनर आहेत. ते स्वतः एक ॲडव्होकेट आहेत आणि खूप इथिकली प्रॅक्टिस करतात. वाघोली भागातले सगळ्यात सिनियर ॲडव्होकेट म्हणून परिचित आहेत. सो त्याच्यावर तुम्ही अंदाज लागू शकता की ज्यांनी हे क्षेत्र स्वतः विकत घेतले, जे स्वतः ॲडव्होकेट आहे, त्यांनी या प्रोजेक्टचं जे टायटल आहे ते किती चांगल्या पद्धतीने चेक करून घेतलं असेल ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता. 14 एकरमध्ये टोटल 35 प्लॉट बसवण्यात आलेले आहेत. आणि 35 प्लॉट म्हणजे कमी प्लॉट ह्यासाठी बसवण्यात आलेत की शेतीचं प्लॉट घेताना कमीत कमी 10 गुंठे क्षेत्र घ्यावं लागतं सेपरेट सेल डीड आणि 7/12 होण्यासाठी. सो त्या हिशोबानेच इथे प्लॅन करण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही इथं जर प्लॉट घेतला तर कमीत कमी 10 गुंठ्याचा घ्यावा लागेल आणि त्याचं तुमचं सेपरेट सेल डीड आणि 7/12 सुद्धा होणार आहे. त्या व्यतिरिक्त या प्रोजेक्टचा जो झोन आहे, आता शेतीचा प्लॉट आहे म्हणजे याचा झोन सुद्धा शेतीच आहे. बऱ्याचदा झोन जो आहे ते इतर झोन बरेच वेगवेगळे झोन असतात. आणि सेपरेट सेल डीड आणि 7/12 व्हावा म्हणून आम्ही स्वतः पण जे एन ए प्लॉट आहे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रमोट करत असतो आणि त्या प्लॉट लोकांना घेण्यासाठी मोटिवेट पण करत असतो. पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज प्लॉट घ्यायला जाता तेव्हा एन ए प्लॉटचा रेट आणि ॲग्रिकल्चर प्लॉटच्या रेटमध्ये जमीन आसमानचा फरक जो आहे तो तुम्हाला बघायला भेटू शकतो. जसं आता इथं तुम्ही विचार केला तर 3 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. पण ह्याच भागामध्ये जर तुम्ही एन ए प्लॉटच्या रेटची विचारणा केली तर 18 लाखापर्यंत एन ए प्लॉट तुम्हाला सांगितले जातील. सो तुमचं अंतर जे आहे ते लक्षात आलंच असेल. आता हे जे प्लॉट आहेत हे आपण अशा लोकांसाठी बनवतोय की ज्यांना काही करून एन ए प्लॉट न घेता ॲग्रिकल्चर प्लॉटच घ्यायचे आहेत आणि शेती या कॉन्सेप्टमध्ये इंटरेस्ट आहे. आता असे प्लॉट घेतल्याने तुम्हाला या पद्धतीचा कॉन्सेप्ट तर हा रेडीमेड मिळतोय. आता हा युनिक कॉन्सेप्ट आहे. इथले जे ओनर आहेत त्यांच्या विचारातून आलेला हा कॉन्सेप्ट आहे. हा कॉन्सेप्ट पण मी तुम्हाला समजून सांगतो. पण अशा प्लॉटमध्ये काय होतं, तुम्ही एक सुंदरसं टुमदार घर बांधू शकता. अवतीभोवतीला तुमचं स्वतःचं पण जे फार्मिंग आहे, गार्डनिंग आहे ते करता येतं. आणि शहरात तर तुम्हाला जमिनीचे रेट जास्त असल्यामुळे प्लांटेशन वगैरे हे सगळ्या गोष्टी करता येत नाही. पण शहराच्या अवतीभोवती जी पीएमआरडीची हद्द आहे तिथं जर तुम्ही प्लॉट घेतले तर तुम्हाला शनिवार रविवार जाता येतं. या कमी रेटनी जागा घेतल्यामुळे ॲप्रिशिएशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला खूप चांगलं इथे बघायला भेटतं. सो तुमच्या लक्षातच आलं असेल की 14 एकरचं लँड पार्सल आहे. 35 प्लॉट आहे. 1 एकरमध्ये 4च प्लॉट आहे. शेतीचा झोन आहे. 10-10 गुंठ्याचे प्लॉट आहेत. त्यामुळे तुमचा सेपरेट सेल डीड आणि 7/12 जो आहे तो इथे होणार आहे. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा कॉन्सेप्ट आणि तुम्हाला या प्लॉट सोबत मिळणाऱ्या फॅसिलिटी समजून घेऊया. प्रोजेक्टमध्ये 25-25 फुटाचे रोड इथे सोडण्यात आलेले आहेत. प्रोजेक्टला चारही साईडने डिमार्केशन असणार आहे. प्रोजेक्टचं जे मेन गेट आहे तिथलं जे डिमार्केशन आहे ते वॉल कंपाऊंड असणार आहे. प्रोजेक्टला टोटल 3 गेट देण्यात आलेले आहेत. प्रोजेक्टमध्ये पूर्ण जे हे तुम्हाला असे खांब दिसतात हे लाईटचे खांब आहेत आणि हे सगळे सोलरवर इथे चालणार आहे. आता हे जे फार्मिंगचा कॉन्सेप्ट इथं राबवण्यात येतोय त्याचं बेसिक कारण म्हणजे पाणी आहे. प्रोजेक्टमध्ये खूप मोठी विहीर तिथं वरच्या साईडला आहे आणि त्या विहिरीतून ग्रॅव्हिटीच्या फोर्सने इथं खालपर्यंत पाणी येतं आणि त्यामुळे तुम्हाला हे मागं जे शेती चाललेली दिसतीये किंवा या प्रोजेक्टमध्ये 1000 आता फळांची झाडं सुद्धा आहे जी ज्याचं जे आयुष्यमान आहे ते 2 वर्ष झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक फळाचा आहे, पेरू आहे, त्याच्यानंतर सीताफळ आहे, डाळिंब, असे खूप सारे फळांची झाडं इथे आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे सिक्युरिटी गार्ड जो आहे तो 24/7 मिळणार आहे. सिक्युरिटी गार्डचं घर इथं वरच्या साईडला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधीही प्रोजेक्टमध्ये आला तर तुम्हाला इथं सिक्युरिटी गार्ड बघायला भेटेल जो 24 तास असतो. अनोळखी व्यक्ती कोणी इथे येऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त एक प्रोजेक्ट मॅनेजर ठेवण्यात आलेला आहे. आता या प्रोजेक्ट मॅनेजरचा फायदा काय, तो पुढे जाऊन लक्षात येईल. तुम्ही जेव्हा प्लॉट घ्याल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा प्लॉट मिळेल. बघा, आता हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. या पोल पासून त्या पोल पर्यंत आणि ह्या पोल असा हे 4 पोलच्या मध्ये जो दिसतो ना, हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. आता हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे ना, हा तुम्हाला कुठेही घेता येईल. त्याच्यात असा विशेष काही नाहीये. पण हा 10 गुंठ्याचा जो प्लॉट आहे ना, हा शेतीचा प्लॉट आहे. जिथे तुम्हाला असे बेड लावून मिळणार आहे. आता ह्या बेडमध्ये आहेत ना, आता इथे तुम्ही बघू शकता कोबी लावलाय, त्याच्यानंतर वांगी लावलीत आणि मिरच्या लावलेल्या आहेत. आता हा कॉन्सेप्ट काय आहे की जनरली आपण जर शहरात राहत असतो तर आपल्याला हे शेती करणं शक्य नाही आणि 10 गुंठ्यातली शेती तशी परवडणार पण नाही. पण इथे एक टीम ठेवण्यात आली आहे जी ही सगळं शेती जी आहे ती करते आणि त्याच्यावर एक सुपरवायझर पण ठेवण्यात आलेला आहे. आता जेव्हा तुम्ही हा प्लॉट घ्याल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. त्याच्यानंतर 30 लाख रुपयात तुम्हाला 10 गुंठे इथे प्लॉट घेता येईल. सेपरेट सेल डील होईल, 7/12 होईल. पण त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर इथे जे माळी आहेत आणि जो सुपरवायझर आहे त्याला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कुठले जे भाजीपाला आहे तो याच्यात लावायचा आहे किंवा फळ फ्रूट तुम्ही तुमच्या हिशोबाने सांगू शकता.
त्याचा जो काही ऍक्च्युअल खर्च आहे तो तुम्ही त्या गार्डनर जो आहे सुपरवायझर त्याला सांगू शकता, तो तुमच्या बिहाफवर हे सगळं लावेल. त्याच्यातून जे येणारं उत्पन्न आहे एक तर तुम्ही ते कट करून नेऊ शकता. हे जे काम आहे ना हे खूप हेक्टिक काम आहे, हे सहजासहजी कोणाला जमत नाही आणि हे शक्य पण होत नाही आणि त्यामुळे अनेकदा फार्म हाऊस प्लॉट जे आहेत ते डेड इन्व्हेस्टमेंट होऊन राहून जातात. तर ही खूप मोठी समस्या आहे फार्म हाऊस प्लॉट घेताना, पण ती इथं तुम्हाला होणार नाही. आणि एवढा सुंदर जर प्लॉट असेल तर तुम्ही घर बनवायचं पण प्लॅन जे ते निश्चित इथं करू शकता, कारण इथं सगळ्या फॅसिलिटी देण्यात आलेल्या आहेत घराच्या हिशोबाने. इथे पर मंथ 1,000 रुपये मेंटेनन्स चार्ज असणार आहे, म्हणजे एका वर्षाचे 12,000 रुपये लागणार आहे. आता मेंटेनन्स जो आहे तो तुमचा सेल डीड झाल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला द्यायचा आहे. आता त्या मेंटेनन्स मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर हे जे झाडं आहेत म्हणजे इथली जी बाउंड्रीची झाडं आहेत, हे फायकसची झाडं आहेत किंवा जी फळांची झाडं आहेत, त्याला जे पाणी द्यायचं काम आहे, त्याला जी लागणारी लाईट आहे, त्याला जी मॅन पॉवर लागणार आहे, त्याच्यानंतर ही सिक्युरिटी गार्ड आहे, हे पूर्ण जे वॉल कंपाऊंड इथे करण्यात आलेले आहे, रोड आहे, त्याचे जे पण मेंटेनन्स होतो हे सगळं त्या 1,000 रुपये मध्ये केलं जाणार आहे. तर एक सुंदर गेटेड कम्युनिटी इथं बनून तयार आहे आणि वन टाइम 30 लाख रुपये देऊन 10 गुंठे घेणाऱ्या लोकांची जी कम्युनिटी ती खूप वेगळी कम्युनिटी असते. त्यांचे पुण्यात निश्चित खूप सुंदर असे फ्लॅट असतात, इन्व्हेस्टमेंट असते आणि एक अतिरिक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी इथे प्लॉट घेतलेले असतात. तर अशा कम्युनिटीमध्ये प्लॉट घेण्याची एक मजा पण वेगळीच असते. सगळे एका विचाराचे एकसारखे लोक असतात आणि निश्चित अशा प्रोजेक्टमध्ये आम्ही खूप जास्त काम करत असतो. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतात. सो तुम्ही एका चांगल्या कम्युनिटी सोबत पण डील करू इच्छित असेल किंवा राहू इच्छित असेल तरी सुद्धा तुम्ही इथे प्लॉट घेऊ शकता. मला वैयक्तिक हा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप भावला आणि खूप आवडला. जनरली अनेक प्लॉटिंग प्रोजेक्टचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. पण आपण ते व्हिडिओ बनवतो, लोक प्लॉट पण घेतात, नंतर ते पडून राहतात आणि मेंटेनन्स तर घेतला जात नाही, पण तो प्रोजेक्ट मेंटेन पण होत नाही. पण इथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन रूप बघायला भेटतील. सो निश्चित तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट शो करा, या प्रोजेक्टला व्हिजिट करा, याच्या ओनरला एकदा भेटा. खराडीमध्ये ऑफिस आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या व्हिडिओमध्ये त्या निश्चित खऱ्या वाटतील. सो मंडळी, मी आशा करतो की तुम्हाला हा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्टचा जो कॉन्सेप्ट आहे तो पूर्ण लक्षात आला असेल. युनिक कॉन्सेप्ट आहे, डेड इन्व्हेस्टमेंट होणार नाही आणि सॅटिस्फॅक्शन सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं. 3 लाख रुपये रेट आहे आणि 10 गुंठ्याचे 30 लाख रुपये इथे होतील. आता फार्म हाऊस प्रोजेक्ट असल्यामुळे बँक लोनचा ऑप्शन उपलब्ध नाहीये. सो तुम्हाला ओन कॉन्ट्रिब्युशनच इथे करावं लागेल. बाकी जाता जाता तुम्हाला एक सुंदर आयडिया देऊन जातो. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी पाहताय पण तुमच्या बजेटमध्ये बसत नाहीये किंवा अजून काही अडचणी आहेत, पण छोटे मोठे इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे आहे, अगदी 1 लाखापासून पुढे किती इन्व्हेस्टमेंट जर तुमच्याकडे असेल तर मार्केटमध्ये अजूनही बऱ्याच संधी आहेत रिअल इस्टेटच्या व्यतिरिक्त, जिथे तुम्ही 1 लाखापासून पुढे कितीही इन्व्हेस्टमेंट करून दरमहा 2 ते 5% सुद्धा रिटर्न मिळवू शकतात. आमची अनेक जागी अशी इन्व्हेस्टमेंट आम्ही स्वतः पण करून ठेवत असतो. सो तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी घ्यायची असेल किंवा अजून माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आम्ही अशा कंपन्यांबद्दल तुम्हाला नक्की सांगू आणि बाकी तुम्हाला पटलं तर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. बाकी ह्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर इथे प्लॉट घेताना तुम्हाला ओन कॉन्ट्रिब्युशन करावं लागेल. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. तुम्ही कुठल्या एरियामध्ये फार्म हाऊस प्लॉट किंवा एने प्लॉट शोधताय हे सुद्धा कमेंट करून कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्या रिक्वायरमेंटला मॅच होईल अशा प्रोजेक्टचा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ. बाकी प्रत्येक शुक्रवारी, शनिवारी, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन पण लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ बघता येतील. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.